सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा। मैदान पट बिछाया, डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ये हमारा। आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, टुकड़ियाँ कहे अमर है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। नमस्कार. या शुभ प्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमय कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारे. परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठीचा, देवत्व साधण्यासाठीचा राजमार्ग म्हणजे संत. हे संत पृथ्वीवर अवतार घेतात ते मानवाला परमेश्वराचं महात्म्य समजावून देण्यासाठी आणि भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता या आपल्या अनमोल ग्रंथातून प्रत्येक संताचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतात. उत्सव तीर्थाच्या 8व्या भागात देवत्व साधन हे 7वं पंचक आपण पाहिलं, ज्यामध्ये संत चमत्कार, संत स्वरूप, अवतार कार्य, प्रारब्धवाद, प्रयत्न प्रभाव या अध्यायांचं आपण श्रवण केलं. संतांनी कसे चमत्कार केले, का केले, संतांचं स्वरूप काय, त्यांचं अवतार कार्य कसं चालतं, प्रारब्धाला प्रयत्नांची जोड दिली तर भविष्य कसं उज्ज्वल होऊ शकतं, याविषयीचं सखोल चिंतन, सुंदर विवेचन माधवीताईंनी आपल्या प्रवचनातून केलं. आज आपण ज्ञानाचा आणखी एक टप्पा पार करणार आहोत. तेव्हा अधिक वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रवचनाला. उत्सव तीर्थ ग्रामगीता भाग 9. निर्मिती साहित्य उत्सव. प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन उज्ज्वला सोनी. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ ग्रामगीता. हरि ओम. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्णदोषा निवारी. श्रीराम तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा
नित्य आनंद लोकी भरू दे. श्रीराम. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते हो. आपण राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेवर चिंतन करतोय. 41 अध्यायाची आपण 5-5 अध्यायांचं पंचक अशा 8-7 पंचकाचा अभ्यास केला आणि आज आपण शेवटच्या म्हणजे 8व्या पंचकाचा म्हणजेच 36 ते 40 हे जे अध्याय आहेत याच्यावर आणखीन विचारमंथन करणार आहोत. तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अत्यंत प्रासादिक वाणी आहे. विषय प्रतिपादन करण्याची त्यांची शैली अत्यंत सुबोध आणि जनसामान्यांना आवडेल अशी आहे. त्यांनी केलेली विषयांची निवडसुद्धा त्यांच्या या ग्रामगीतेला साजेशी आहे आणि त्याच्यातूनच त्यांचा राष्ट्रोन्नतीचा उद्देश निश्चितच साध्य होणार आहे. पण गरज आहे ती त्याप्रमाणे आचरण करण्याची. एकूणच तुकडोजी महाराज जेव्हा बोलतात ना तेव्हा त्यांची भाषा अतिशय जिव्हाळ्याची असते. म्हणजे त्या भाषेतून त्यांच्या कथनातून त्यांच्या अंतरीची कळकळ जाणवते. कधी कधी ते परखडपणाने 4 गोष्टी सुनावतात सुद्धा, पण त्याच्यामध्ये पित्याच्या प्रेमळ दटावणीसारखी ती असते. आता ह्या ग्रामगीतेचं माध्यम जरी मराठी असलं ना तरी हा वस्तुतः राष्ट्रीय दृष्टीचा असा ग्रंथ आहे. या ग्रंथातून त्यांनी पूर्ण मानवी मनच जागं केलेलं आहे. वैश्विक चैतन्याचं भान ठेवून त्यांनी वास्तवाचा विसर कधीही पडू दिला नाही. काळाबरोबर राहून इतर धर्मपंथाशी सुद्धा त्यांनी नातं जोडलेलं आहे. त्यांनी विदर्भातला गावनगाव जागवला. आता हेच विदर्भापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण राष्ट्रभर ही चळवळ खरं तर पसरायला पाहिजे. आणि प्रत्येकाने आपलं गाव जर का सुधारलं तर हा देश सुधारायला, या देशाचं भूवैकुंठ व्हायला काहीच खरं तर वेळ लागणार नाही. आणि त्याच दृष्टीने आजचा आपला जो विषय आहे ना, आजचं जे पंचक आहे त्याचं नावच मुळी आहे आदर्श जीवन पंचक. आदर्श जीवन. आपण दुसऱ्याला उपदेश करतो, पण आपलं जीवन उत्तम कसं बनवता येईल, गावाला हितकारक कसं बनवता येईल, याच्यासाठी त्यांनी हा आदर्श जीवन पंचक हे पंचक आपल्याला सांगितलं आहे. आणि त्याच्यातला 36वा अध्याय जो आहे त्याचं नावच मुळी आहे जीवन कला. जीवन जगण्याची कला कुणाकडनं शिकायची? ह्या अध्यायाचे प्रणेते आहेत, प्रवर्तक आहेत. संदेश कुणाचा आहे याच्यामध्ये तर राष्ट्रयोगी श्री अरविंद, योगी अरविंद, अरविंद बाबू घोष असं ज्यांना म्हणतात, ज्यांनी आपल्या पूर्वायुष्यामध्ये त्यांच्या 21व्या वर्षापर्यंत त्यांनी योग हा शब्दसुद्धा ऐकला नव्हता. कारण ते परदेशामध्ये शिक्षण घेत होते. तरी देखील भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी योगानुभवाचा अगदी उच्चांक गाठला आणि त्यांना महायोगी, राष्ट्रयोगी असं म्हणायला लागले. इतकी त्यांची योग साधना पूर्णत्वाला पोचली आणि त्यांनी त्यातूनच पूर्ण योगाचा त्यांनी आपल्या पुढे पूर्ण योग हा एक अत्यंत परिपूर्ण असा योग त्यांनी सादर केलेला आहे. त्याचा प्रचार केला, प्रसार केला आणि तो स्वतः आचरणात आणला. स्वतः उच्च शिक्षित असून सुद्धा त्यांनी उत्कट असं राजकारण केलेलं आहे. पॉंडेचेरीला श्री अरविंदांचा आश्रम आहे. बंगालचे ऋषी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. अशा अरविंद बाबूंचा संदेश तरी काय तेही आपण बघणार आहोत. आणि तुकडोजी महाराज काय सांगतात हेही त्याला जोडून आपण सगळंच बघणार आहोत. तुकडोजी महाराज म्हणतात की सगळ्यांमध्ये ईश्वरी अंश आहे, मग एवढ्या व्यक्ती तितक्या प्रकृती का बरं दिसतात? सगळ्यामध्ये एकच ईश्वर खरं तर सामावलेला आहे.
पण इतकी विविधता का दिसते? या जगामध्ये एकही मनुष्य दुसऱ्यासारखा नाहीये. बरं, मनुष्य तर राहू दे, सृष्टीमध्ये सुद्धा विविधता आहे. प्रत्येक फूल वेगळं, पान वेगळं, झाड वेगळं, फळ वेगळं, प्राणी वेगळे, पक्षी वेगळे, सगळ्यामध्ये विविधता आहे. का बरं मग असं असेल? ही प्रकृती जरी विविध रंगी दिसत असली तरी ती स्वतंत्र नाहीये. या सगळ्याच्या मागे प्रेरणा कोणाची आहे? त्या परब्रह्माची प्रेरणा आहे. आणि इथे तुकडोजी महाराज काय म्हणतात बघूया. प्रकृती पुरुषाच्या अधीन, त्याच्या इशारे करी नर्तन, बहु होण्याचा संकल्प पूर्ण, तीच भिन्न प्रकृती ही. संकल्प कुणाचा? त्याचा संकल्प एकोहम बहुस्याम, पुरुषाचा संकल्प आहे. आणि प्रकृती ही त्याच्या प्रेरणेने चालते. ती स्वतंत्र नाहीये, ती परतंत्र आहे. म्हणजे बघा इतकी विविधता का आहे बरं सृष्टीमध्ये? बघा, पूर्वजन्मीचे जे संस्कार असतात आणि ह्या जन्मीचे जे प्रयत्न असतात त्याच्यामुळे या सगळीकडे वेगळेपणा येते. पूर्वजन्मी, मागचा जन्मी तुम्ही कोण होतात, तेव्हा काय संकल्प होते, तेव्हा काय विचार होते, तेव्हाच्या वासना काय, आणि ह्या जन्मीचे प्रयत्न काय, ह्याच्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी बनत असते. जैसी श्रद्धा तैसा संकल्प, जैसा यत्न पाप पुण्य रूप, तैसाच जीव होई आपोआप अभ्यासाने तयार. श्रद्धेप्रमाणे संकल्प आहे. जसे प्रयत्न करा त्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पाप किंवा पुण्य जमा होईल. म्हणूनच प्रत्येक जीव हा वेगवेगळा होतो, अभ्यासाने तयार होत असतो. आणि ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे. ह्या जन्मी जे पूर्वीचे संस्कार आहेत ते राहू देत, पण ह्या जन्मी प्रयत्न करून आपलं जीवन सुधारायचं. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे जीवन कला. जीवन जगण्याची कला साधता यायला पाहिजे. बघा ना, सगळ्यांना निसर्गतः सारखं जीवन मिळालं, परंतु त्याच्यामध्ये कलेची भिन्नता आहे. कुणामध्येही मिळते जुळते गुण क्वचितच आढळतात, एकासारखा दुसरा नाहीये. खरं म्हटलं ना, विचार केला तर प्रत्येक जीव हा अवतार आहे, परमेश्वरी अवतार आहे. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये सारखेपणा नाहीये. का बरं? निसर्ग नाना परी नटला, तो भिन्न जीवांच्या वाट्यासी आला, प्रकृतीकडोनी साथ मिळाला, जीवाची या कले ऐसा. म्हणजे जशी दृष्टी असते तशी सृष्टी घडते. लक्षात घेऊया, तुमची दृष्टी जशी तशी सृष्टी आहे. आणि म्हणून जीव जे आहेत सगळे, या जगातले सगळे जीव आहेत ते सुखी किंवा दुःखी होतात. म्हणजे पूर्वजन्मीचा अभ्यास, या जन्मीचे प्रयत्न आणि पुढचे संकल्प, याच्यामुळे प्रत्येक जीवाला भिन्न भिन्न रूप मिळतं. आणि हे रूप सुधारण्यासाठी कामाला येते ती जीवनकला. आणि अशा अनेक कला गुंफून बनलेला अनेक जीवनांचा गोप म्हणजे ही सृष्टी. बहुभावे हा ईश्वरी संकल्प, जीवाद्वारे घेई रूप, म्हणून दुजियांची ओढ आपोआप जीवा अंगी. परमेश्वराला संकल्प झाला की मी पुष्कळ रूपाने मी उत्पन्न, म्हणजे मी प्रगट होईन, असा त्याला एक संकल्प त्यांनी केला. आणि म्हणून ह्या जगामध्ये एकाला दुसऱ्याची ओढ आहे. प्रत्येकजण आपल्या अंगच्या कलेमुळे दुसऱ्याला आकर्षित करून घेतो, समाजावर छाप पाडतो. म्हणजे अनेक कला आहेत, गायन आहे, चित्र आहे, आत बाहेर सगळीकडे सौंदर्य कला आहे. आणि ही कला प्रत्येकामध्ये आहे आणि ती व्यक्ती दुसऱ्यावर छाप पाडत असते. आणि ही कलाच शिकायची आपल्याला. तुकडोजी महाराज म्हणतात, कला मानवासी देव बनवते, परी अवकळा नसावी जरा तेथे, पूर्णता ही कलेनेच येते, समता अंगी आत्मबोध. अशी कला आपल्यामध्ये अवगत करून घ्यायची. अनेक कला आहेत बरं का. गायन आहे, चित्रकला आहे, वाद्यवादन आहे, शब्दकला आहे, नृत्य आहे, शृंगार आहे. अहो एवढंच कशाला, चांगलं राहणं, चांगलं बोलणं ही देखील कलाच देखील. पण ह्या सगळ्यातली सर्वश्रेष्ठ कला कुठली आहे तर आत्मबोध ही कला आहे. स्वतःला जाणून घेणं ही सगळ्यात श्रेष्ठ कला आहे. आणि या कलेमुळेच काय होतं, या कलेमुळे मानवाला पूर्णता प्राप्त होते. कलेमुळेच देवत्व येतं. बघा, अनेक ऋषींना कडे सुद्धा कला होती किंवा राक्षसांकडे सुद्धा कला होती. विश्वामित्र हे ब्रह्मर्षी कशामुळे झाले
तर कलेमुळे झाले. कला म्हणजे कुठली? आत्मबोधाची कला. रावण काय, कुंभकर्ण काय, यांच्याकडे सुद्धा कला होती, पण त्यांना कला पचवता नाही आली. पण विभीषणाला जमलं हे. विभीषणाने रामनाम घेतलं आणि तो ह्या कलेमुळे उद्धरून गेला, अगदी चिरंजीव झाला. ज्या गुणामध्ये जो कोणी चतुरतेने वागत असेल तो त्या त्या गुणाचा समजावा. इतर जीवसृष्टीमध्ये असा नियम आहे, जीवो जीवस्य जीवनम. इतर जीव दुसऱ्याचा जीव घेतात. वाघ आहे तो बकरीला खातो, माहिती आपल्याला. पण माणूस जरा वेगळा आहे बरं का ह्यांच्यापेक्षा. माणूस काय करतो तर तो खरं तर माणसाची सहज प्रवृत्ती अशी आहे की जे दुर्बल असतील त्यांना उन्नत करावं, सहकार्याने जगावं. ही खरं तर माणसाच्या अंगी एक मूलभूत सहज प्रवृत्ती अशी कला आहे. आणि सहकार्याने जगणं हीच तर मोठी कला आहे. आणि सृष्टीकडनं सुद्धा माणूस शिकत असतो बरं का. पशु पक्ष्यांचे नर्तन गायन, मानव सर्वातची झाला निपुण, परी त्याचे मानवपण असे भिन्न सर्वान होणे. पशुपक्षी कसे वागतात, पक्षी कसे किलबिल करतात, पशु कशी त्यांचं पळणं कसं असतं, धावणं कसं असतं, मुंगी कशी बंगला बांधते, मुंगीचं वारूळ कसं असतं, मधमाशांचं पोळं कसं असतं, फुलपाखरं कशी उडतात, चिमण्या कसे करतात, मोर कसा नाचतो, याच्यातनं माणूस खूप शिकला बरं का. आणि ह्या माणूस काय काय शिकला तर खूप गोष्टी शिकला. देतो सर्वांशी आपुला हिस्सा, गावीन यावी म्हणून अवदसा, त्याचे कुटुंब गावची सहसा वाटे तया. जो आपल्या गावामध्ये दुर्गुण शिरू नयेत, व्यसन, अडाणीपणा, अज्ञान याचा शिरकाव होऊ नये म्हणून जो जागरूक असतो आणि संपूर्ण गाव हे ज्याला आपलं कुटुंब वाटतं असा जो आहे ना, तो काय करतो तर सद्गुणी माणूस म्हटलेला आहे. तो सद्गुणी प्रचारक आहे, तो कार्य करताय. आणि तो हे याची नेहमी काळजी घेतो की आपल्या वागण्यातून इतरांना निदान दुःख तरी होऊ नये. इतरांना सुख देता आलं तर उत्तम आहे, पण निदान दुःख तरी माझ्याकडनं वाट्याला येऊ नये अशी जो काळजी घेतो तोच उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. तो कसा असतो बघूया. कमीत कमी गरजात राहिला, कमीत कमी गरजात राहिला, अधिकात अधिक उपकार केला, समाजाशी समरस झाला, तोची खरा कलावंत. आता त्याला कलावंत म्हटलंय. ही कला साधायला पाहिजे हो. बाकी एखादी कला तुमच्या अंगात नसेल तरी चालेल, पण ही जीवन जगण्याची कला आपल्याला साधता यायला पाहिजे. ही जीवन कला साधली न ज्याला तो खरा मानवी देवच आहे असं म्हटलेलं आहे. ही आत्म्याची कला ओळखून तो संपूर्ण विश्वाशी समरस होतो आणि यालाच म्हणलेलं ही जीवन कला. योगी यांची जीवन कला 17वीचा अमृत सोहळा, तैसी सुखी अमर करील मानव कुळा, कला ही गावी. हे ओळखून तो संपूर्ण विश्वाशी समरस होतो, तद्रूप होतो. आता 17वी जीवन कळा म्हटलेलं आहे. 17वीचा अमृत सोहळा का बरं असं म्हटलेलं आहे? 15व्यामध्ये एका पक्षामध्ये 15 कला असतात. या 15 कला आणि 16वी कला काय आहे? तर आत्मा ही 16वी कला आहे आणि परमात्मा ही 17वी कळा आहे. 17वी कळा आणि ही 17वी कळा ओळखता आली पाहिजे. आणि म्हणूनच इथे जीवन कलेला 17वी कला म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराज आपल्याला सांगतायत, म्हणून शिका मानव्य कला. काय शिकायचे? मानव्य कला शिकायची. आत्मविकास साधा आपुला, आता पुरे हा गलबला दैववादाचा. सगळं दैवावर प्रारब्धावर सोडू नका. स्वतःचं जीवन स्वतःला घडवता येतं. उद्धरेद आत्मनात्मानम असं गीताही सांगते. ही कला साधायला पाहिजे. ही कला जर का तुम्हाला साधली तर तुम्ही जे करायचे ठरवाल त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितपणाने यशस्वी व्हाल. अशी ही 17वी जीवन कला आहे. योगीराज श्री अरविंद बाबू घोष यांच्यावर आधारित हा अध्याय होता, 36वा अध्याय. जीवनकला साधली की प्रत्येक कार्य यशस्वी होईल आणि त्या गावाला स्वर्गाचं रूप प्राप्त होईल असंही म्हणता येईल. 37वा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे आत्मानुभव. खरं म्हटलं ना, आत्मानुभव हे नावच मुळी बोलकं आहे. याच्यामध्ये जवळजवळ तुकडोजी महाराजांचं आत्मचरित्रच आलेलं आहे. आणि ह्या अध्यायाचे मार्गदर्शक संत कोण आहेत
तर तुकडोजी महाराजांचे जे सद्गुरू होते अडकोजी महाराज, त्यांचं चित्र या अध्यायाला आहे आणि त्यांचा संदेश आपण बघायचा आहे. कोण होते हे अडकोजी महाराज? विदर्भातील वरखेडचे विदेही असे संत होते. तुकडोजी महाराज लहानपणापासूनच त्यांच्या अगदी मांडीवर खेळलेले आहेत. त्यांच्या आजोबांच्या गावामध्ये वरखेडला असताना तुकडोजी महाराज, म्हणजे जेव्हा त्याचं नाव होतं माणिक, तेव्हा हा माणिक त्या अडकोजी महाराजांच्या मांडीवर खेळायचा आहे. त्यांनी त्याला काही उपदेश वगैरे दिला नाही, पण तरीसुद्धा तुकडोजी महाराजांनी त्यांना आपलं गुरु मानलेलं आहे. खरं तर उपदेशासाठी बोलण्याची, शब्दाची गरजच नसते. गुरोस्तु मौनम व्याख्यानम असं म्हटलेलं आहे. पण तरीसुद्धा या अध्यायामध्ये श्रोत्यांनी प्रश्न विचारलाय की नेमका आत्मानुभव म्हणजे काय, त्याची खूण तरी कोणती, आत्मानुभव आलाय हे कसं काय ओळखायचं? तर तुकडोजी महाराज सांगतायत आपल्याला, विवेकाने काम केलं ना तर नराचा नारायण शक्य आहे. शक्य आहे. विवेक, तुमची विवेक बुद्धी जागरूक ठेवा तर नराचा नारायण होऊ शकतो. महाराज म्हणतात, मित्रांनो ऐका सावकाश, प्रत्येक जीव देवाचा अंश, आपुल्या कर्तव्ये पद त्यास प्राप्त होय हवे ते. ज्याला स्वतःची उन्नती साधायची ना, त्याला निसर्ग सुद्धा मार्गदर्शन करतो. मात्र त्याच्याकडे निर्धार हवा, ते काम करण्याची तळमळ हवी. बघा ना, मृगाकडे कस्तुरी असते, चिखलामध्ये कमळ उमलतं, कोळसा आणि हिरा एकाच खाणीमध्ये सापडतात, पण तरीसुद्धा ते वेगळे असतात की नाही? तसंच आहे. तुकडोजी महाराजांचं जीवनपट जर का आपण पाहिला तर त्यांनी स्वतःची कशी उन्नती साधली. अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्म होता, तरीही जन्मापासून ईश्वर भक्ती त्यांच्यामध्ये होतीच होती. त्यांची आई मंजुळा देवी ही भक्तिगीतं गायची, तेही कुठल्या कीर्तनं प्रवचनं ऐकायला जायचे, नाहीतर मग टाळ वाजवत एका नदीच्या किनाऱ्यावर ते भजन करत बसायचे. पण संस्कार होते ना, पूर्वजन्मीचे संस्कार होते, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ईश्वर भेटीची अत्यंत आतुरता होती. अर्थात वयानुसार हुडपणा होताच, प्रात्यपणा होताच त्यांच्या अंगामध्ये, पण तरीसुद्धा त्यांनी कीर्तन ऐकली, कीर्तनाचं श्रवण केलं, चरित्र वाचली, संतांबरोबर चर्चा, पुराण कथा, वैराग्याची कास धरली. असे हे राष्ट्रसंत कसे बनले, आपण ह्याचं चरित्र पहिल्याच विभागामध्ये पाहिलंय. म्हणजे ते म्हणतात की माझी संगती फळाला आली, आत्मचिंतनाचं बळ वाढलं. लहानपणापासूनच त्यांची एक इच्छा होती की ध्रुवासारखी तपश्चर्या करावी, अरण्यात जावं, प्रवास करावा, तीर्थस्थानं धुंडाळावीत. ह्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, साधनं सुद्धा नव्हती, पण मिळेल त्या साधनांनी त्यांनी प्रवास केला. कधी बैलगाडी असेल, रेंगी असेल, घोडा असेल, टांगा असेल, सायकल असेल, मोटार असेल, पुढे पुढे तर त्यांनी विमान प्रवास सुद्धा केलेला आहे. हे सगळं करून सुद्धा मन शांत होत नाही याचा त्यांना अनुभव आला. आणि म्हणून ते लिहितात, केले बहुत पर्यटन, वनभ्रमण तीर्थाटन, पाहिले सर्व प्रांत फिरून आयुष्यात. मुंगी आणि ऐरावत, अणुरेणू आणि मेरू पर्वत, सर्व माझेची संकल्प मूर्त कळो आले. किती सुंदर वर्णन आहे बघा. एका आत्मसाक्षात्काराला पोचलेल्या संतांचं हे शब्द आहेत. सगळीकडे जेव्हा मी पाहतो, जे मुंगीमध्ये तत्व आहे तेच हत्तीमध्ये आहे. मुंगी आणि ऐरावत, अणुरेणू आणि मेरू पर्वत, एका धुलीकणामध्ये जे तत्व आहे तेच मेरू पर्वतामध्ये सुद्धा आहे. दिसायला भेद आहे, पण जर का जाणून घेतलं तर तत्व सगळीकडे एकच आहे. आणि हे सगळे माझेच संकल्प आहेत असं मला कळायला लागलं, तेव्हा मला शांतता मिळाली. तुकडोजी महाराज म्हणतात, विश्वातील सगळी रूपं म्हणजेच माझ्या संकल्पाने धारण केलेली रूपं आहेत. माझ्यात ब्रह्म सामावलेलं आहे, पण त्यालाच व्यापक स्वरूप द्यायचे. दृष्टी जसजशी व्यापक होत जाते ना, तसतसं कळायला लागतं की हा सगळा आत्म्याचाच विलास आहे. एकदा भेद नष्ट झाले ना की त्या सच्चिदानंद स्वरूपाचं दर्शन घडतं. आणि मग गंमत अशी होते की जन्म आणि मृत्यू हा खेळच वाटायला लागतो. महाराज म्हणतात, नाही जाती पंथादी भेद, आप परभाव हर्ष खेद, प्रकट होई सच्चिदानंद सर्व ठाई समरूपे.
सगळेजण आपल्यासारखेच भासायला लागतात. आत्मौपम्य वृत्ती जागते. मग खेद कसला, मग राग कुणाचा, द्वेष कुणाचा? आणि हे सगळं जेव्हा जमायला लागतं, समजायला लागतं, तेव्हा काय म्हटलेलं आहे, तेव्हा तुकडोजी महाराजांना ही अनुभूती आली. ते म्हणतात, ऐसा जीवेची मंत्र धरिला, न कळे न कळे कोणी वरदहस्त ठेविला, परी सद्भावे मी नमस्कारीला, आडकोजी गुरुस्थानी. त्याने मला कुठलाही मंत्र नाही दिला, दीक्षा नाही दिली, अनुग्रह नाही दिला, परंतु मी त्यांच्यावर श्रद्धा ठेवली आणि या श्रद्धेतूनच मला मार्गदर्शन मिळालं. काहीही बोलले नाहीत, पण मला त्याच्यातनं मार्गदर्शन मिळालं. महाराज म्हणतात, परी अंतरी कळले मर्म, गुरु शिष्य पण आहे भ्रम, आहे एकची वस्तू अगम्य दोघा माझी. मला हे मर्मच कळून चुकलं तेव्हा, की गुरु आणि शिष्य हा सुद्धा फक्त दृष्टीचा भेद आहे. खरं तर दोघांमध्ये एकच वस्तू आहे आणि ती अगम्य आहे. स्वरूप म्हणजे अखंड स्थिती, जी आत्म्याची सहज गती, नाही कृती ना विकृती स्वरूपा माझी. ही आत्म्याची सहज स्थिती आहे, तिथे विकार वगैरे काही नाही आहे. आणि मग ही अखंड स्थिती आहे, तिथे खंडसुद्धा नाही आहे, तिथे भेद पण नाही आहे, विकार पण नाही आहे. आणि जसजशी ही जाणीव व्यापक होत जाते ना, तसतसं या मोठ्याल्या पर्वताच्या रांगासुद्धा कशा वाटतात सांगू का, हातावर घेतलेल्या गौरीप्रमाणे. गौरी हातावर तळहातावर धरता येते, ह्या पर्वतरांगासुद्धा इतक्या सहज वाटायला लागतात. आणि मग हा संसारसुद्धा खेळासारखाच वाटायला लागतो. आणि मग काय होतं, परकेपणाची दृष्टीच गेली, वासना भावनेत विरू लागली, दुसऱ्यांची सुखदुःखे झाली, आपणा ऐसी सहजची. अहो, देव काही मंदिरात नाही आहे, तर माणसात देव आहे जेव्हा कळतं ना, तेव्हा इतका आनंद होतो. बघा ना, आकाशाचे काही तुकडे करता येत नाहीत. एकदा घटाची उपाधी संपली की सगळीकडे आकाशच आहे. हा जीवात्मा आहे तो अल्पज्ञ आणि परमात्मा आहे तो सर्वज्ञ आहे. ज्ञ मात्र दोन्हीकडे कॉमन आहे. या अल्पज्ञानी सर्वज्ञामध्ये सामावून जायचे. आणि संत काय करतात, संत हेच अद्वैत शक्तीचं वैभव भक्तांना दाखवतात, अनुभूती देतात. आणि मग काय होतं, त्यासी नाही उरली कामना, निष्काम कर्म त्याचा बाणा, मग बाधक होईल कोणा, कैशापरी संसारी. मग असा साधक काय करतो, तो प्रलोभनी कोठे फसेना, रागद्वेषेही गोंधळेना, त्याच्या सहवासेची ग्रामजीवना अमृत लाभे. असा जर का संत आपल्या गावामध्ये असेल तर त्या गावाचा उद्धार सहज शक्य होईल. प्रयत्ने मानव होईल देव, आणि प्रयत्ने स्वर्गतुल्य होईल गाव. हे करा. तुकडोजी महाराजांचं कळकळीने सांगणं आहे की आपल्या ग्रामाचं वैभव वाढवायचे. आणि मग पुढे ते म्हणतात बघा, पुढच्या अध्यायामध्ये तुकडोजी महाराज आणखीन व्यापक कल्पना मांडतात. त्यांनी पुढच्या 38व्या अध्यायाला नावच मुळी दिलं ग्रामकुटुंब. ग्रामकुटुंब, संपूर्ण गाव हे एकच कुटुंब आहे. आणि ह्याच्यासाठी संदेश कोणाचा आहे, मार्गदर्शन कोणाचं आहे, संत नामदेव महाराज. कसे होते संत नामदेव महाराज, सगुण भक्ती त्यांनी केलेली. लहानपणापासून त्यांच्या हातून पांडुरंगाने नैवेद्य सेवन केलेलं आहे. पण त्यांना जेव्हा गुरु भेटले, विसोबा खेचर जेव्हा भेटले, तेव्हा त्यांची दृष्टी व्यापक झाली. आणि तेव्हा त्यांना कळायला लागलं की केवळ मूर्तीमध्ये परमेश्वर नाही आहे, तो सर्वाभूती परमेश्वर आहे. आणि जेव्हा ही अनुभूती आली, कथा आपल्याला माहिती आहे की कुत्र्याने त्यांची पोळी पळवली आणि ती पोळी कोरडी होती म्हणून त्याच्या मागे हे तुपाची वाटी घेऊन धावत धावत चालले होते की तू कोरडी पोळी खाऊ नको, कारण त्यांना त्या कुत्र्यामध्ये सुद्धा ब्रह्म दिसलं ना. अशा या नामदेव महाराजांनी पुढच्या आयुष्यामध्ये, उत्तर आयुष्यामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या सीमाही पार केल्या आणि पंजाबमध्ये त्यांनी धर्मप्रसार केला. त्यांनी हिंदी पंजाबी भजनं सुद्धा लिहिलेली आहेत. खरं म्हटलं तर शिवणकाम हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. पण त्यांनी काय केलं, संपूर्ण विभिन्न जातीच्या पंथ संप्रदायात भक्ताचे एक त्यांनी संपूर्ण गावच वसवलं. आता याच्यातनं संदेश काय देतात तुकडोजी महाराज म्हणतात, सगळे साधक किंवा श्रोते किंवा भक्त
संतांच्या ग्रंथाचं वाचन करतात, परंतु त्यांचं हृदगत जाणून घेत नाही, त्यांचा संदेश आम्ही जाणून घेत नाही, त्याच्याकडे नेमकं आम्ही दुर्लक्ष करतो. महापुरुषांची तळमळ हीच आहे, एकतेसाठी दुसऱ्यांना स्वतःप्रमाणे वागवायचं आहे. दुसऱ्याचं दुःख ते माझं दुःख, दुसऱ्याचं सुख ते माझं सुख. परमेश्वराची सगळी लेकरं समान आहेत. आपल्यामध्ये भूतदया, दान, धर्म, यज्ञ, समानता हे गुण यायला पाहिजे. संतांची दृष्टी हीच आहे. संतांनी आपल्याला खरं म्हटलं तर सामुदायिकतेची शिकवण दिलेली आहे. आणि तुकडोजी महाराज तर आपल्याला साध्या साध्या गोष्टीतनं फार मोठं तत्वज्ञान सांगतात. ते म्हणतात, गोकुळाष्टमीला आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे. एकमेकामुखी काला द्यावा, समान भावे भात खावा, सोने वाटोनी स्नेह वाढवावा, ऐशा प्रथा कितीतरी. गोकुळाष्टमीला सगळ्याचा एकत्र आपण काला करतो. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मिसळल्या असतात आणि तो प्रेमाने एकमेकांच्या मुखामध्ये भरवतो. प्रसादाचा भात सगळे मिळून एकत्र खातात. दसऱ्याला विजयादशमीच्या मुहूर्तावर सगळ्यांना एकमेकांना सोनं देतात, स्नेह वाढवतात, तिळगुळ देतात. अशा कितीतरी प्रथा आहेत. त्या कशासाठी आहेत? त्याच्यामुळे सामुदायिकतेची शिकवण मिळते आणि त्याच्यातून हृदय आपलं विशाल होत जातं. संतांनी कथिले ब्रह्मज्ञान, विशाल व्हाया मानवी मन, सर्वांनी राहाया समान, परस्पर सहकार्ये. पण समाजाला हे समजत नाही ना. ते संत वचनांची उपेक्षा करतात आणि मग तत्वज्ञान फक्त चर्चेपुरतं उरतं. पण संतांनी तसं नाही केलं. सावतोबांनी शेत पिकविले, चोखोबांनी गाव झाडले, लोकसेवेचे महत्त्व कथिले सर्व संतांनी. कबीरांनी विणले शेले, जाती धर्मादी भेद निरसले, हे सर्व जरी सांगितले तरी जाण नाहीये त्यासी. अहो, संतांनी आपला मार्ग आचरून दाखवलेला आहे, पण तरी सुद्धा आम्हाला जर कळत नसेल, आम्ही काय करतो, जीवनामध्ये मौज मजा करतो आणि तत्वज्ञान हे फक्त चर्चेपुरतं ठेवतो. तसं नाही चालणार. सगळीकडे समानता व्हायला पाहिजे असेल तर आपली दृष्टी बदलायला पाहिजे. म्हणजे बघा ना, एखादा अगदी लाडू पेढे खात असतो आणि एखादा बिचारा उपाशी राहतो. एक अगदी मोठ्याल्या महालामध्ये राहतो तर एकाला राहण्यापुरती झोपडी सुद्धा नसते. समाजामध्ये ही विषमता आहे. कारण याचं सगळ्याचं कारण, मूळ कारण एकच आहे की संतांचा उपदेश आपण आचरणात नाही ना आणत. आता ह्याच्यावरही प्रापंचिक लोकांचं उत्तर आहे. प्रापंचिक संसारी लोक म्हणतात, अहो आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही काही संत नाही आहोत. अहो ठीक आहे ना, देव एक असोनी अनंत झाला, नाना रूपे धरोनी नटला, परी तो पाहता एकची दिसला, तैसे व्हावे जनलोकी. वेश वेगळे असेल, भाषा वेगळी असेल, दिसणं वेगळं असेल, पण भाव अंतरीचा सगळ्यांमध्ये समानच असायला पाहिजे. याच्यासाठी मूळ तत्व काय आहे ते जाणावं. सगळ्यामध्ये एकच तत्व आहे. गावापासून सुरुवात केली आणि विश्वापर्यंत पोचलास तरी ते तत्व एकच आहे. आणि तुमचं गाव सुधारायचं असलं तर समजा गावामध्ये एकाने माडी बांधली, मोठं घर बांधलं आणि इतरांची घरं जर का मोडून पडली तर त्या गावाची कीर्ती वाढेल का? अहो नाहीच, शक्यच नाहीये. म्हणून स्वरूप द्यावे सामुदायिक, सर्व गावाची कुटुंब एक, श्रमती खाती सर्वची लोक, ऐसे दृश्य दिसावे. बघा, सगळ्याला सामुदायिकता द्यायची. गावामध्ये काही जणांकडे बुद्धी असते, काही जणांकडे सत्ता असते, शक्ती, कुणाकडे पैसा असतो. सगळ्याची विभागणी करायची, सगळं वाटून घ्यायचे आणि मग सगळंच कुटुंब जर का, गाव जर का कुटुंब झालं, सगळ्यांनी सहभाग घेतला तर हो, स्वर्ग अवतरेल. या वैराण जमिनीत सुद्धा पीक येईल. तुकडोजी महाराज म्हणतात, सामुदायिक प्रयत्नांनी सामर्थ्य वाढेल कणोकणी, जेथे नसेल घोटभर पाणी, तेथे सरिता वाहू लागे. उदाहरण आहेत आपल्यासमोर. असे गाव सुधारलेले आहे. शक्य होऊ शकतं. योजना उत्तम पाहिजे. गावामध्ये वैद्य आहे, कोष्टी आहे, विणकर आहे, बेलदार आहे, गवंडी आहे, शिक्षक आहे, शिंपी, लोहार, सुतार सगळे आहेत. प्रत्येकाने जर का याच्यामध्ये योगदान दिलं, आपल्याकडे जे असेल ते गावाला द्यायचे. श्रम असेल श्रम द्या, पैसा असेल पैसा द्या, बुद्धी असेल बुद्धी द्या, कला असेल कला द्या.
सर्व लोकांनी झीज सोसावी, गाव सोयीसाठी जागा द्यावी, गरिबांची घरे दुरुस्त करावी गाव खर्चाने. सगळ्यांनी थोडी झीज सोसली पाहिजे आणि आपल्याकडे जी जास्तीची जागा आहे ती द्या ना गावासाठी. आणि गरिबांची घरं आपणच दुरुस्त करायची, तरच आपलं गाव सुंदर दिसणार आहे. काय नाही. आणि मग त्याच्यासाठी तुकडोजी महाराज म्हणतात, काय आपल्या गावामध्ये त्रुटी आहे, काय कमतरता आहे, काय उण आहे ते बघा ना. काय नाही आपुल्या गावी याची चौकशी असावी, नसेल ती साजवावी पुष्पवाटिका ग्रामासी. आपल्या गावामध्ये कशाची कमतरता आहे, काय कमी पडतंय हे शोध घ्या. जे कमी असेल ते पुरवा. एखादी पुष्पवाटिका सुद्धा ग्रामाला शोभा आणू शकते. एखादी लहानशी बाग असेल तरी सुद्धा करता येईल. अगदी कुणीही फुकटचं खाऊ नये. अगदी पुजारी असो, पंडित असो, साधू असो, त्यांनी सुद्धा कष्टाविणं खाऊ नये. निदान गावाला सात्विकतेचा आदर्श द्यावा. भजन पूजन तरी शिकवायला हवं. स्वतः मुखाने हरिनाम घ्यायला हवं. कारण सर्वची धन हे सर्वांचे, हे उद्योगही सकळिकांचे, हे भुवन प्रत्येकाचे ग्रामची आहे. प्रत्येकाने काय करायचं, आपापलं काम उत्तम करायचे. गावातलं धान्य गावातच पिकवायचे. सगळं उत्पन्न एकत्र करायचे. आपलं गाव हेच घर मानायचे. काही त्याच्यात कमी पडलं लागलं तर सरकारकडे मागायचं. पण जर का आपल्या गावामध्ये जास्त पीक आलं तर इतरांना सुद्धा मनमोकळेपणाने मदत करायची. आणि गावाचा विकास साधला तर सगळ्यांना सुख लाभणार आहे आणि सुखाच्याही पलीकडे समाधान मिळणार आहे. आणि या गावामध्ये वैकुंठ, भूवैकुंठ अवतरणार आहे. आणि हेच नाव आहे पुढच्या अध्यायाचं. 39वा जो अध्याय आहे त्याचं नावच आहे मुळी भूवैकुंठ. आणि ह्याचे प्रणेते कोण आहेत, संदेश कुणाचा आहे, मार्गदर्शन कुणाचं आहे? महात्मा गांधी. राष्ट्रपिता महात्मा गांधी कोण होते? लोकदुःख निवारणासाठी त्यांनी आमरण प्रयत्न केले. दलितांचे कैवारी, स्वातंत्र्याचे जनक, सत्याग्रहाचे प्रणेते असे युगपुरुष महात्मा गांधी. ते म्हणायचे, ग्रामराज्याचं रामराज्य झालं तरच स्वराज्याचं सुराज्य होऊ शकेल. किती सुंदर शब्द आहेत बघा. ग्रामराज्याचं रामराज्य झालं तर स्वराज्याचं सुराज्य होऊ शकेल. आणि त्यांनी नेहमीच ग्रामनिर्मितीचा पुरस्कार केला. खेड्यांकडे चला हा संदेश त्यांचा आहे. जेव्हा जनता सगळी समाधानी असते, कोणाच्या मनामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, तो स्वर्ग आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, वैकुंठीचा प्रेमानंद, सत्ययुगाचा समतावाद, आपुल्या गावी करावा सिद्ध, हेची कर्तव्य सर्वांचे. आपल्याला काय वाटतं, देवानी अवतार घ्यावा. असा देव अवतार नाही घेत हो. आपणच जरा पुढे सरसवायचे. देवाघरचा न्याय सगळ्यांना सारखा आहे. मग तुम्ही कामचुकार असून कसं चालेल? प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवायचा आहे. गावामध्ये समजा लग्न असेल, महाराज काय म्हणतात बघा, असो तर लग्ने 10-50, गावची 100ही त्या वर्षास, एकाच वेळी सावकास उरकवावी एके जागी. सामुदायिक पद्धतीने लग्न करावी, आनंदाने करावी, थाटात करावी. पण कशी? गावकऱ्यांनी सगळी व्यवस्था पाहिजे. गावची संपत्ती उगीच उधळायची नाहीये. लग्न थाटामाटात विधीपूर्वक पण कमी खर्चामध्ये छान करता येतं. लग्न झाल्यानंतर त्या दाम्पत्यानी संतती नियमनाचा सुद्धा काही नियम पाळायला पाहिजे. अशा जोडप्याला काय काय म्हणजे त्याच्या विवाह प्रसंगी काय कसं वागायचे? प्रसन्न वेळ आणि सज्जन, तोची मुहूर्त सुखसंपन्न, प्रसन्न हवा पाणी पाहून कार्य करावे सर्वांनी. सगळ्यांनी चांगली वेळ, चांगलं सगळं मुहूर्त असेल तेव्हा हे लग्न करावं. आत्ताच आपण म्हटलं संतती नियमन असावं, पण 2-3 मुलं असायला हरकत नाही. मग काय करायचं? ती मुलं कुणी सांभाळायची? महाराज लगेच सांगतायत, गावानी करावे शिशुसंगोपन. गाव कसं काय करणार? लहान मुलांचा सांभाळ कुणी करावा? गावाने करावे शिशुसंगोपन, म्हाताऱ्या प्रेमळ बायकांकडून. असतात ना समाजामध्ये म्हाताऱ्या काही काही प्रेमळ बायका असतात
की ज्यांचा संसार करून झालाय पण ज्यांच्यामध्ये ते प्रेम आहे, वात्सल्य आहे, अशा बायकांकडे ही मुलं सांभाळायला खरंच सोपवावी. जयाचेनी काम भिन्न होत नाही कष्टाचे. आता त्यांच्याकडनं कष्टाची कामं होणार नाहीयेत, पण मुलं सांभाळण्याचं, कारण त्या अनुभवी आहेत. अशा सगळ्यांनी एकमेकाच्या सुखदुःखामध्ये धावून जावं, प्रत्येकाची गरज ओळखावी. खरं म्हटलं ना, संकट प्रत्येकावरच येत असतात बरं का, पण सहकार्य करावं. व्यसनं आहेत, बेकारी आहे, कलह आहे, कुणाला सासूरवास असतो, काहीही कितीतरी संकट असतात. तिथे एकमेकांसाठी धावून जावं. कामाचे महत्त्व पाहोनी हाकेस त्वरित जावे धावोनी, तोही येईल तसाच समजोनी कामाचं माझ्या. मी दुसऱ्यांच्या हाकेला धावून गेलो तर दुसरेही माझ्यावर केव्हा तरी संकट येणार आहे, तेव्हा माझ्याही हाकेला धावून येतील. हे मनाशी खुणगाठ बांधावी आणि प्रत्येकाने सहकार्य करावं. असेल ज्यात जनहित त्यासीच राहावे सहमत, वाढून द्यावा वाईट पंथ कोणताही गावी. कुठलं गावामध्ये किंचितही दुर्गुणाचा प्रवेशसुद्धा नको, शिरकावच नको. तमाशा वगैरे असली मनोरंजन नको. तर काय हवं, थोडं मनोरंजन हवंच की. मग काय हवं, रामधून आहे, भजन आहे, कलापथक आहे, व्यायाम आहे, खेळ आहे, सात्विक अशा स्पर्धा आहेत, सात्विक मनोरंजन असावं. कुठेही लुच्चेगिरीला वाव नको. आणि असं केलं ना तर गावची बौद्धिक पातळीसुद्धा उंचावता येते. म्हणजे गावामध्ये ज्ञानपाठ असावे, ऐक्य विचाराचं सगळीकडे प्रसार व्हावा, उत्सवसुद्धा सामुदायिक रीतीने करावे. सगळ्यांचे स्वभाव कसे असावे, साधस असावे. कुणाला खाली खेचण्याची द्वेषभावना अशी अजिबात नसावी. आणि गावामध्ये विविध प्रकारचे लोक असतात, पण एखादा जर का मागे पडला तर काय करावं. महाराज सांगतात, कोणी एक मागे पडला त्यास दुसऱ्याने सांभाळला, ऐसे करिताच गाव झाला सर्व गुणी संपन्न तो. एखादा असेल ना कमी, त्याला जोडून घ्यायचे. आपले गावातले मतभेद गावातच मिटवायचे, तंटामुक्त गाव करायचे. आणि याच्यामध्ये मात्र अतिदुर्जन जर का असेल, एखादा फारच वाईट असू शकतो, एखादा वाईट मार्गाला लागला तर त्याला लगेच सांभाळून घ्यायचं. पण अतिच वाईट असेल त्याच्यासाठी मात्र कडक उपाय करा. कसे, ज्याने गावात धिंगाणा घातला तो गावघातकीच झाला, त्यास पाहिजे सरळ केला शांती प्रयत्न करोनी. त्याला मात्र कडक उपाय पाहिजे, त्याला सरळ करायला पाहिजे. कुणी करायचं आता हे सरळ, तर प्रतिनिधी, समिती किंवा पंच नेमावेत आणि सगळ्यांना सांभाळून घ्यावं. आणि सगळ्याच गोष्टी नुसतं ह्या दुर्जनापुरतं नाही आहे. गावातल्या मालाची विक्री असेल, रस्ते कसे नवीन तयार करायचे, एकमेकाशी संबंध कसे असावेत, व्यवहार कसे असावेत, या सगळ्याचा निर्णय कुणी घ्यायचा, तर तो पंचांनी घ्यायचा आहे. पंच म्हणजे कोण आहेत? पंच म्हणजे परमेश्वर दूत. सर्वांची चिंता करी निश्चित, याविषयी कोणाचे दुमत असूची नये. पंचांचे बोल हे वेदवाक्य समजायला पाहिजे, पण पंचही त्या तोडीचे पाहिजेत बरं का. आणि खरंच आहे, जर का सगळीच लोक न्यायाने वागले ना तर विकासाचा अगदी कळससुद्धा गाठता येतो. आणि पंच कसे असावे, पाचामुखी परमेश्वर अशी आपल्याकडे म्हण आहे. आणि त्यामुळे 5 सज्जन, सात्विक पण नियमाने वागणारी लोक यांचं पंच समिती नेमावी. आणि मग ते कसे असावे, कामात तत्पर असावे, नीतिमान असावे, गावाला ईश्वर परमेश्वर समजणारा, ज्याच्याकडे सेवेचा मंत्र आहे, सेवा तत्पर आहे, असे सात्विक पंच निवडावेत. आणि त्यांनी ह्या गावचा सगळा कारभार किंवा निर्णय घेणं हे सगळं त्या पंचांनी करावं असंही म्हटलेलं आहे. सर्वांनी सर्वांसाठी झटावे, सर्वांच्या हितात स्वहित पहावे, थोरांनी याचे धडे दाखवावे, आचरोनी निश्चयाने. प्रमुख जे आहेत ना त्यांनी आपला हट्ट दूर सारायचा बरं का. काही वेळेला असं होतं, काही गावामध्ये जे प्रमुख असतात त्यांच्या मनाप्रमाणे सगळं होतं, असं नाही आहे. ज्याच्यामध्ये गावाचं हित आहे तेवढंच साधायचं आहे, आपला हट्ट बाजूला करायचा आहे, एकमताने कारभार करायचा आहे. अगदी इतर गावांशी सुद्धा संबंध कसे ठेवायचे, कोणाशी मैत्रीपूर्ण संबंध, कोणाशी जेवढ्याच तेवढे, हे सगळं पंचांनी ठरवायचे. आणि इथे महाराज काय सांगतात,
म्हणून ऐका लक्ष लावून, म्हणून ऐका लक्ष लावून, स्वर्ग करा या जगी निर्माण, करा कुटुंब समर्पण सामुदायिक तत्वासी. जर का खरंच तुमच्या गावामध्ये स्वर्ग आणायचं असेल तर तुमच्या कुटुंबाचं समर्पण करा. म्हणजे कुटुंब मोडून नाही टाकायचे, पण सामुदायिक तत्वासाठी आपल्या कुटुंबाचं कल्याण थोडं बाजूला सारायचे आणि गावासाठी प्रयत्न करायचे. हे शक्य आहे का? तर शक्य आहे. कारण विश्वाचा, या संपूर्ण विश्वाचा शांतीपूर्ण घटक म्हणजे काय आहे? तर राज्य आहे. आणि राज्याचा घटक आहे तो गाव आहे. आणि गावाचा घटक आहे तो कुटुंब आहे. आपल्या गावाच्या हितासाठी वैयक्तिक स्वार्थ थोडासा बाजूला ठेवला तर ह्या गावाचं भूवैकुंठ, महात्मा गांधींच्या भाषेत म्हटलं तर हे भूवैकुंठ व्हायला अजिबातच वेळ लागणार नाहीये. असा हा 39वा अध्याय आपण पाहिला. आता ह्याच मालिकेतला हा शेवटचा अध्याय आहे. त्याचं नाव आहे ग्रंथाध्ययन. हे सगळं आता आपण जे बोललोय, भूवैकुंठ करा किंवा आत्मानुभव म्हणजे काय आहे, हे सगळं प्रत्यक्ष व्यक्तीकडून सद्गुरूकडनं तर कळतंच, पण ग्रंथ हे सुद्धा सद्गुरूच असतात ना. म्हणून ग्रंथाध्ययन, कुठले ग्रंथ वाचायचे, किती प्रमाणात वाचायचे, त्याच्यातून काय घ्यायचं, हे सगळं ह्या 40व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. आणि ह्याच्यासाठी संदेश आहे, मार्गदर्शन आहे ते प्रत्यक्ष स्वामी विवेकानंदांचं. काय विद्वान व्यक्ती आहे, काय तेजस्वी वाणी आहे. अशा स्वामी विवेकानंदांचं स्फुरण, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची ग्रंथाध्ययनासाठी. सगळ्या धर्माचं त्यांना सखोल असं त्यांनी अध्ययन केलं होतं. साक्षात स्वतः त्यांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याकडनं त्यांना प्रेरणा मिळाली होती. त्यांचं धर्म परिषदेमध्ये गाजलेलं व्याख्यान तर सर्वांनाच परिचित आहे. त्यांनी काय केलं? स्वामी विवेकानंदांनी काय केलं? जुनी पूर्वीची शुद्ध तत्व आहेत ती नवीन शास्त्रीय पद्धतीने जगासमोर मांडलेली आहेत. त्यांनी शिक्षितांना कार्यप्रवण केलं, विचार प्रवृत्त केलं. आता अशा स्वामी विवेकानंदांचं चरित्र आपल्याला किती प्रेरणादायी आहे. आणि ग्रामगीतेमध्ये सगळ्या ग्रंथांचं सार आहे. ग्रामगीता सांगते, तुकडोजी महाराज सांगतात की संतांनी दाखवलेल्या मार्गाने जावं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावं. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं? तर ग्रंथ वाचावेत. पोथी आहे, भजन कीर्तन आहे, याच्यातनंही मार्गदर्शन मिळतं. किंवा तुम्हाला ग्रंथ वाचायचे असतील तर इतिहास आहे, चरित्रपर आहे, बोधक आहेत, पुराण आहेत, असे ग्रंथ वाचावे. परंतु तुम्ही म्हणता, श्रोते म्हणतात, पुराण कथामध्ये नुसतेच चमत्कार असतात. ज्याचा जन्म काय कानातनं झाला, त्याचा काय उकिरड्यावर झाला, काहीतरीच असतं. हे चमत्कार खरे आहेत का? खरे आहेतही आणि नाहीतही. बघा, संस्कृतातलं सार मराठीत आणलेलं आहे. हे सगळं म्हणजे अगदी उपनिषद आहे, ब्रह्मसूत्र आहे, भगवद्गीता आहे, ह्याचाही कोणी कोणी अभ्यास करतात, अध्ययन करतात. तुकडोजी महाराजांकडे असाच एक माणूस आला बरं का. आणि तो म्हणला, अहो सगळं मी किती ग्रंथ वाचन केलं, पण अजून काही मला त्या ब्रह्मज्योतीचं दर्शन घडलं नाही. तुकडोजी महाराज काय म्हणले असतील, मिश्किल होते बरं का तुकडोजी महाराज. उपरोधाने त्याला म्हणाले की असं करा, सगळे ग्रंथ फाडा, त्याचा खल करा, त्याची पावडर बनवा, ते चूर्ण दुधातून घ्या, म्हणजे तुम्हाला ते ग्रंथाचं आकलन होईल आणि त्या ब्रह्मज्योतीचं दर्शन होईल. त्या माणसाला ह्याच्यातलं काहीच कळलं नाही आहे. तो म्हणाला, किती दिवस घ्यायचं, त्याचं प्रमाण किती, कुठल्या दिशेला तोंड करून चूर्ण घ्यायचं. अशी जर का अवस्था असेल ना, तर काय म्हणायचं? अहो ग्रंथ वाचन करायचंय, त्याचं काही चूर्ण घ्यायचं ही खरी गोष्ट नाही. तुकडोजी महाराज उपरोधाने त्याला म्हणाले, पण तेही त्याला कळलं नाही. पण खरंच संत ग्रंथ काय करतात? सर्वांगीण ज्ञान देतात. सामान्य लोकांच्या मनातले जे संशय आहेत त्याचंही निवारण करतात. आणि आपल्याकडे या संत कवींची परंपरा आहे, फार मोठी दिव्य अशी परंपरा आहे. त्यांच्या या ग्रंथांमुळे ज्ञानदीप उजळले आहेत. आणि ग्रंथ वाचताना सुद्धा आपली पात्रता लक्षात घेऊन ग्रंथ वाचायचे. त्याच्यामध्ये सुद्धा तारतम्य हवं. रहस्य जर का त्याच्यातलं कळलं नाही तर सगळं वाचन व्यर्थ जाणार आहे.
एकदमच वेद पुराण वाचायला घ्यायची नाही आहेत. हळूहळू हळू आपली पात्रता, क्षमता, आपलं ज्ञानाचा अधिकार वाढवत न्यायचा आहे. बघा ना, संत ज्ञानदेव मुकुंदराज, चक्रधरनाथादी हंसराज यांनीच सुलभ केले सहज ज्ञान प्राकृत ग्रंथांतरी. हे सगळे संत आहेत ना, यांचे ग्रंथ वाचावेत. त्यांनी अतिशय सुलभपणाने हे ब्रह्मज्ञान प्राकृत ग्रंथामध्ये आणलेलं आहे. किंवा समर्थ रामदासादी झाले, मुक्तेश्वर मोरोपंतादी भले, गीता अभंग गाथे लिहिले महाराष्ट्र ग्रंथकर्त्यांनी. स्वामी विवेकानंदादी संती, जुन्या नव्याची वाराया भ्रांती, ज्ञानदीप उजळले आपुल्या ग्रंथी, नाना भाषांमधुनी. बघा, कुठपासून सुरुवात केली? ज्ञानदेव तुकाराम, चक्रधरनाथ हंसराज, समर्थ रामदास, मुक्तेश्वर मोरोपंत आणि विवेकानंद, इथपर्यंत ही सगळी परंपरा येऊन पोचलेली आहे, ज्यांनी नव्या जुन्याचा सुद्धा संशयाचं निरसन केलेलं आहे. आता हे केवळ शब्द पांडित्याचे ग्रंथ वाचून काही समाधान मिळत नाही बरं का. मग सखोल अध्यात्म ग्रंथ वाचण्यासाठी बुद्धी तेवढी कुशाग्र हवी, समर्थ हवी. तिथे धर्माचा धिंगाणा नको. तत्व सोडून कर्मात फसलेला किंवा अंधानुकरण करणारा जर का असेल तर त्याला ब्रह्मज्ञान सांगून तरी काय उपयोग. ग्रंथ वाचनापूर्वी स्वतःला आधी घडवायचे. प्रथम वृत्ती अंतर्मुख करायचे, आतमध्ये बघायला शिकायचे. चित्त शुद्ध हवं, अभ्यास करण्याची तयारी हवी. पहिल्यांदा कुठले ग्रंथ वाचायचे? एकदम तत्वज्ञान ब्रह्मज्ञान नको. पहिल्यांदा वागणूक कशी असावी, व्यवहार कसा करावा, सात्विक चारित्र्याचे असे ग्रंथ वाचावेत. म्हणजे आणि ते वाचताना सुद्धा आपण स्वतः सदाचार पाळावा, नित्य नेम पाळावा, सगळी कामं आटोपावी, सेवा तत्पर असावं आणि मग नंतर ग्रंथ वाचावा, त्याचा अर्थ समजून घ्यावा. म्हणजे बघा ना, आधी रोग समजला नाही तर औषध उपचार तरी कसं करणार. त्याच्यासाठी आधी स्वतःला चारित्र्य संपन्न, सदाचार संपन्न बनवायचं आहे. महाराज म्हणतात, शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती मगची होते आत्मप्रचिती, ह्या म्हणण्यासीच आहे निश्चिती अनुभवा अंती. बघा, शास्त्र प्रचिती हवी, गुरु प्रचिती हवी, मग आत्मप्रचितीचं तुम्हाला निश्चित अनुभव येणार आहे. पण आधी तुम्ही स्वतःला आधी त्याला म्हणतात प्री रिक्वायरमेंट, तशी स्वतःला घडवा ना. मूर्ख पढत मूर्ख, विवेकी शुद्ध, बद्ध मुमुक्षु, साधक सिद्ध, ग्रंथीच दाविला पात्रता भेद, उन्नती मार्गासहित. अनेक ग्रंथामध्ये माणसाचे 4 भाग केलेले आहेत. दासबोधामध्ये तर आहेच ना, बद्ध मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, किंवा मूर्ख पढत मूर्ख, विवेकी आणि शुद्ध, असे ग्रंथामध्ये पात्रता भेद आहेत. आधी आपण कुठे बसतो याचा विचार करायचा आहे. अहो नाहीतरी काय आहे, मुळात सारची संतांची वाणी, जनासी तारी मार्ग दावुनी, ग्रंथ ही शब्दमूर्तीचं ज्ञान खाणी, दिव्य संतांची. संतांची वाणी हीच मुळी खरं खाण आहे, ज्ञानाची खाण आहे. आणि त्या मार्गाने, त्या पंथातनं आपण जर का गेलो तर ही ग्रंथ ही शब्दमूर्ती आहे. साक्षात आपल्याला हे ग्रंथ, हे जणू काही ते संत आपल्याला पाठीशी उभं राहून समजावून सांगतायत. इतकं त्या ग्रंथामध्ये ज्ञान आहे. पण तुमची तयारी, तुमचा अधिकार तेवढा हवा. जयास व्यवहार समजला पूर्ण, सक्रिय कळले साधना ज्ञान, तेणेची ब्रह्म कोण आत्मा कोण, समजावे हे ग्रंथ पठणी. आधी व्यवहार समजायला पाहिजे. कारण नाहीतर काय होतं, संतांचं मार्गदर्शन जरूर घ्यायला हवं, पण सामान्य माणसाची बुद्धी कशी असते, ती संभ्रमित असते, गोंधळलेली असते, काहीच कळत नाही. आणि मग ग्रंथ वाचनामुळे काय होतं तर वृत्ती उन्नत होते. आणि त्याच्यात गुरुबोध, गुरु उपदेश, गुरूंचा अनुग्रह मिळाला तर स्वानुभूती सुद्धा येते. आणि मग त्याच्यामध्ये आत्मरुचीमुळे तदाकारता आणता येते. हे केव्हा होईल? ही आत्मप्रचिती पावावयासी, हाची मार्ग आहे साधकासी, प्रथम सद्ग्रंथ अवलोकनासी केले पाहिजे.
ही आत्मप्रचिती यायला पाहिजे ना. तर मग साधकांनी पहिल्यांदा सद्ग्रंथाचं अवलोकन करा. पहिल्यांदा नुसता वाचा, मग त्याच्यातला गुह्य अर्थसुद्धा समजत जाईल. शब्दार्थ आधी समजायचा आहे, गुह्यार्थ, लक्ष्यार्थ, ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात, असाही अर्थ आपल्याला त्या ग्रंथातनं जाणून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा स्वतःची पात्रता बघायची, स्वतःला तसं घडवायचं. मग काय होईल, हे जर का सगळं आम्ही व्यवस्थित क्रमाने केलं तर काय होणार आहे, होईल जीवनाची उन्नती. होईल जीवनाची उन्नती, ज्ञान विज्ञानाची प्रगती, ऐसीच असावी ग्रंथ संपत्ती गावोगावी. तुकडोजी महाराज हे याच्यातून संदेश देत आहेत. गावागावामध्ये ग्रंथालय असावी, वाचनालय असावी, तिथे अनेक ग्रंथ असावेत. पण ते ग्रंथ एकदम जाऊन वाचायचे नाहीत भराभरा. स्वतःचं आचरण, सदाचरण, सेवा तत्परता, सगळी कामं आपली आन्निकसुद्धा व्यवस्थित आटोपून जर का ग्रंथ वाचन केलं, त्याच्यातनं सद्गुरू आपल्याला बोध करत असतात, असं केलं तर त्या ग्रंथ वाचनाचा, त्या ग्रंथ पठणाचा निश्चितपणाने उपयोग होणार आहे. स्वतःचा तर उद्धार होणारच आहे, पण गावाचा सुद्धा उद्धार साधायचा आहे. आणि जीवनाची परिपूर्ती काय आहे, शेवटी परिपूर्ती कशात आहे, जीवनाची सार्थकता कशात आहे, तर ग्रामशुद्धीसाठी तुम्हाला म्हणजे सगळ्याच गावकऱ्यांनी काय करायला पाहिजे, प्रेम, सत्य, ज्ञान, आनंद आणि ह्याच्यातून सुविचारांचं दर्शन घडतं. या सगळ्यातून ग्रंथातून सुद्धा सुविचारांचं दर्शन घडतं. आणि मग एक वेगळीच जाणीव होते, एक वेगळाच साक्षात्कार होतं की ही संपूर्ण विश्वरचना म्हणजे काय आहे. ही विश्वरचना हे खरं तर नाटक आहे. अहो, हे नाटक आहे आणि त्याच्यामध्ये मला जी भूमिका मिळालेली आहे ना, ती मी उत्तम रीतीने रंगवायची. या नाटकामध्ये माझा सहभाग तेवढाच आहे. आपल्याला वाटतं ना, कोणीतरी असं का वागतंय, कोणीतरी रागारागाने का बोलतंय, पण खरं म्हटलं ना तर प्रत्येकाला आपापला रोल दिलेला आहे, आपापली भूमिका आहे. प्रत्येकाने आपला रोल समजून घ्यायचा आहे, ओळखून वागायचं आहे आणि त्या भूमिकेमध्ये अगदी जीव ओतून काम केलं तर खरोखर या ग्रंथांचा अध्ययन म्हणा किंवा एकूणच या महाराजांनी जे सांगितले, हे गावाचं भूवैकुंठ व्हायला प्रत्येकाने स्वधर्म पालन केलं, स्वकर्माचं आचरण केलं तर ह्या गावाचा स्वर्ग व्हायला निश्चितच वेळ लागणार नाही. आणि हे आपल्याच हातात आहे, प्रत्येकाच्या हातात आहे. ही ग्रामगीता वाचणारा, ऐकणारा, पाहणारा, आचरणात आणणारा प्रत्येकजण या आदर्शापर्यंत निश्चित पोचणार आहे. केवळ देवच अवतार घेत नाहीत, तर आपल्यामध्ये सुद्धा तेवढं टॅलेंट आहे, तेवढं प्रोडक्टिव्हिटी आहे आणि तेवढी आपण करू शकतो. आपल्यापुरतं छोट्या प्रमाणात का होईना आपल्याला हे गाव, आपलं राज्य, आपला देश, आपलं राष्ट्र आणि आपलं विश्व हे अत्यंत भूवैकुंठ करायचे. मग स्वर्ग वेगळा नकोच, स्वर्ग वेगळा अवतरणारच नाही. असा हा तुकडोजी महाराजांचा हा आपण आठवं पंचक पाहिलं, ज्याचं नाव होतं की स्वतःला घडवणं, आत्मानुभव, किंवा त्याला म्हटलं होतं त्यांनी आदर्श जीवनाचं पंचक. हे आदर्श जीवन आपणही या महाराजांच्या ग्रामगीतेतून आपणही आचरणात आणू आणि स्वतःचा आणि इतरांचा त्याच्यामध्ये कल्याण करून घेण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहोत. इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.